सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण नाश्त्याचा अगदी पौष्टिक प्रकार बघणार आहोत. हा एक हांडवो आपण जरी खाल्ला तरी यामध्ये पोट अगदी छान भरलेलं राहतं आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि पटापट हा बनला सुद्धा जातो. तर त्यासाठी आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी या वाटीने 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे साधे तांदूळ रेशनचे मी वापरलेले आहेत. तुम्ही फक्त चिकट भात होणारा तांदूळ वापरू नका. त्याच वाटीने मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ 3 ते 4 वेळा सगळ्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत. आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं आहे आणि 8 ते 10 तास याला छान भिजून द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही 8 ते 9 तासांनंतर या डाळी छान फुललेल्या आहेत. एखादी डाळ आपण अशी नख लावून बघायची आहे. सहज अशी तुटते ती, म्हणजे आपले डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहे. आता मिक्सरचं एक भांडं घेतलंय. त्यामध्ये एका वेळेला जेवढं राहील तेवढंच आपल्याला घालून घ्यायचं आहे मिश्रण. आणि इथे मी थोडंसं पाणी वापरते आहे. खूप जास्त पातळ आपल्याला हे वाटायचं नाहीये. घट्टसर आणि जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर बघा रवाळ असं टेक्स्चर येईल असं हे मी वाटून घेतलं आहे. थोडंसं बोटावर घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. असं रवाळ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता सगळे डाळ तांदूळ मी इथे वाटून घेतले आहेत. एका मोठ्या पातेल्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि रात्रभर याला आपण आंबवायला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे पीठ छान फुललेलं आहे. थंडी असल्यामुळे खूप जास्त पीठ असं फुलून येत नाही. जर तुम्ही थंडीत किंवा पावसाळ्यात हे बनवत आहात तर यामध्ये तुम्ही वाटताना पाण्याच्या ऐवजी थोडं दही किंवा ताक वापरू शकता. आता हे पीठ आपल्याला एकाच वेळेला सगळं तयार करून न घेता हांडवो तुम्हाला 1 किंवा 2 हांडवो बनवायचा एका वेळेला बॅटर घ्यायचा आहे. ज्याच्यामध्ये 2 ते 3 हांडवो बनले जातील. 2 चमच्याचा 1 हांडवो आपण बनवतो. यामध्ये मीठ घातलंय चवीनुसार आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने ज्या हव्या त्या तुम्ही वापरू शकता. मी इथे गाजर आणि दुधी घेतलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हांडवो बनवण्याच्या आधी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आहे. आता आपण जेव्हा भाज्या वगैरे घालतो, मीठ घालून जेव्हा हे बॅटर बनवतो, तेव्हा सोडा न घालता जेव्हा हांडवो आपण बनवायला घेणार आहोत, कढईमध्ये घालणार आहोत, त्याच्या आधी आपल्याला त्यामध्ये सोडा वापरायचा आहे. सोडा किंवा इनो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता हे छान मिक्स झालेलं आहे. आपण हांडवो बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी कढई घेतली आहे. कोणतंही आपल्याला थोडं खोलगट असं भांडं वापरायचं आहे. 1 चमचाभर तेल घातलंय. तेल थोडंसं पसरवून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा राई आणि मिरचीचे थोडे तुकडे घातलेले आहेत. तुम्ही याच्या ऐवजी आलं लसूण मिरचीची पेस्ट सुद्धा पिठामध्ये घालू शकता. कढीपत्ता थोडा बारीक कापून टाकला आहे. आता ही फोडणी झाल्यावर सगळ्यात शेवटी यामध्ये तीळ घालायचे आहेत. तीळ थोडे तडतडायला लागले की आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये पटकन सोडा घालून मिक्स करायचा आहे आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला या कढईत ओतायचं आहे. एका वेळेला 2 ते 2.5 चमचे इतकंच पीठ आपल्याला घालायचं आहे आणि पीठ घातल्यावरती चमच्यानी वगैरे अजिबात पसरवायचं नाहीये. तसंच ठेवून द्यायचं आहे. वरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो करून एका साइडून 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर होऊन द्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटांनंतर बघा वरचं जे आवरण आहे ते छान सुक्क झालेलं आहे. आता याला पलटी करायच्या आधी वरच्या बाजूला थोडंसं तेल ओतायचं आहे. म्हणजे तो दुसऱ्या साइडून सुद्धा छान क्रिस्पी असा होतो. कालत्याच्या साहाय्याने सोडवून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूने सुरी किंवा चमचा पकडून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही रंग बघू शकताय किती छान सोनेरी आलेला आहे आणि एका साइडून छान क्रिस्पी असं हे झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती हे शिजून द्यायचं आहे. पुन्हा दुसऱ्या टायमाला तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल. 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय दुसऱ्या साइडून सुद्धा हा छान शिजला गेलेला आहे. तरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही सुरी रोवून त्यामध्ये चेक करू शकता आतमध्ये ओलावा आहे का. तर सुरी आपली क्लीन बाहेर आलेली आहे. आपला हा हांडवो छान असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर हा आलेला आहे तो. आता हिवाळ्यामध्ये छान वाटाणा, गाजर या ज्या हिवाळी
ऋतूच्या भाज्या येतात त्यासुद्धा तुम्ही या हांडवोमध्ये घालू शकता. तर अशा पद्धतीने हा हांडवो तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यामध्ये अगदी पौष्टिक पदार्थ म्हणून देऊ शकता. दोन्ही साइडून तुम्ही बघू शकताय अजिबात कच्चा कुठेही राहत नाही आणि 5 ते 6 मिनिटात तयार होतो. तोडून सुद्धा मी तुम्हाला दाखवते की आतमध्ये कुठे काही कच्चं राहतं का? तर बघा किती छान जाळी आतमधून सुद्धा आलेली आहे. तर नक्की हा हांडवो बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.